शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। मित्रांनो, इथून आता वरती जायचं आहे आणि वरून आपल्याला पूर्ण किल्ला पाहता येईल। हे बघा, आता आपण पायऱ्या चढून आलेलो आहोत। आता इथे समोर आहेत त्या तोफ आहेत, ते आपल्याला पाहायला मिळणार। सो मित्रांनो, तोफ पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात ते राण्यांचे महल आहेत। सकाळ सकाळ, शुभ सकाळ मित्रांनो। आणि 2 दिवस झाले आम्ही अलिबाग मध्ये आहोत, द ग्रेंट्री हॉटेलमध्ये। द ग्रेंट्री हॉटेलला आज आम्ही चेकआउट करत आहोत। इकडे बाय बाय आम्ही अलिबागला आज करत आहोत। आज आमचा 3रा दिवस आहे। आता आम्ही चाललेलो आहोत मुरुडला। तिकडे जाऊन पण आपल्याला मुरुडमध्ये खूप सारे टेम्पल आहेत छान छान, ते पाहायचे आहेत। सो चला बघूया, आजचा आपला शेवटचा दिवस आहे, त्यामध्ये आपल्याला पटापट जायचं आहे। बघूया आपल्याला काय काय फिरायला मिळतंय ते। चला, आणि ह्या हॉटेलला जर तुम्हाला न्यू इयरचं बुकिंग करायचं असेल, त्याचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ते तुम्ही चेकआउट करा। चला, आता तर आमची लिफ्ट येत आहे, आता आम्ही चाललेलो आहोत। आणि इकडचा हॉटेलचा एक्सपिरियन्स खूप छान आहे, मस्त आहे, चांगली सगळी सर्व्हिस पण त्यांची चांगली आहे। सो तुम्ही नक्की इकडे येऊन राहू शकता आणि अलिबागमध्ये एन्जॉय करू शकता। सो मित्रांनो, या हॉटेलचं नाव आहे द ग्रेंट्री हॉटेल। मस्त आपली मॉर्निंग झालेली आहे। सकाळी आम्ही 5 वाजता उठलेलो आहोत, 7 वाजता आता आम्ही हॉटेल चेकआउट केलेलं आहे। चला मग, कसं वाटतंय? फ्रेश बिश वाटतंय की नाही? हा, काय वहिनी, कसं वाटतंय? हा, किती सुंदर वाटतंय बघा, सकाळ एकदम भन्नाट अशी झालेली। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मित्रांनो, आता आम्ही चालत जात आहोत बस स्टॉप कडे, कारण आपल्याला जायचंय मुरुडला, त्यासाठी बस पकडायची आहे। सो मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहोत आणि भाऊंची आणि वहिनीची आज अॅनिव्हर्सरी आहे, 6th अॅनिव्हर्सरी, आणि रात्रीच आम्ही सेलिब्रेट केलेली आहे। आता बघूया आजचा काय प्रोग्राम आहे। आज पण सेलिब्रेशन करायचं का? हा, नको, रात्री केलं ना, बघूया टाइम भेटला तर। बस भेटलेली आहे आणि एकदम टाइमात बस आलेली आहे। बसमध्ये सगळ्यांना जागा पण भेटलेली आहे बसण्यासाठी। ही माझी दुसरी ट्रिप आहे मुरुडसाठी। पहिले पण मी गेलेली मुरुडला, आणि आता फ्रेंड्ससाठी आम्ही पुन्हा एकदा मुरुडमध्ये जात आहोत। सो चला, या वेळेस पण आपण मुरुडला व्हिजिट करणार आहोत। सोबत आलेली आहे प्रांजल, आणि आमच्या प्रांजलने उलटी केली आहे ना बसमध्ये। कशी उलटी केली? चॉकलेट खाणार नको ना? मम्मीचा ड्रेस खराब केला प्रांजलने ना। मी ड्रेस सोलच केली, अरे बापरे। सो फायनली मित्रांनो, वेलकम टू मुरुड, आणि आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत मुरुड मध्ये। आमचा प्रांजल बाबू आहे। प्रांजल बाबूला आमच्या बसमधून खूप त्रास झाला, उलटी करत होती पूर्ण बसमध्ये। ठीक आहे, सकाळी आम्ही लवकर उठलेलो आणि नाश्ता पाणी काहीच नव्हता मुलांचा। आम्ही म्हटलं की लवकर येऊ ना आणि इकडे नाश्ता पाणी करू, त्यासाठी आम्ही तिकडे थांबलोच नाही, कारण इकडे बस कशी टायमाने बस असते, सारख्या बस असतात, त्यासाठी आम्ही पटापट येऊन आता पोहोचलेलो आहोत। आता पहिले आपण जाऊया, मस्त आपले फ्रेंड्स आहे, अलंकार दादा मित्र आहेत आपले इकडे, त्यांना रात्रीच आम्ही कॉल करून ठेवलेला, सगळी आपली नाश्त्याची तयारी त्यांनी करून ठेवलेली आहे। त्यांच्या स्टॉलवरती जाऊया, त्यांना पण भेटूया। खूप वर्षातून आपण आलो, म्हणजे 1-1.5 वर्ष झालं असेल आपण पुन्हा एकदा मुरुडला आलेलो आहोत। चला फटाफट जाऊया, दादाला भेटूया आणि पहिले नाश्ता करून घेऊया। मिसळ आहे, इडली आहे, वडापाव सगळं आहे ना। सो फायनली मित्रांनो, आम्ही दादांच्या स्टॉलवरती येऊन पोहोचलेलो आहोत। वहिनी आहेत सोबत, गप्पा गोष्टी आमच्या झाल्याच आहेत। आई आहेत, आई बनवत आहेत। सो इकडे आपण मस्त नाश्ता करूया, दादांना आपण नंतर भेटूया, दादा बाहेर गेलेले आहेत। कशात मस्त ना? कसं चाललंय स्टॉल? खूप चेंज झाले ना इकडे, पूर्ण चेंज आहे। मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहायला गेला तर पूर्ण बीचच होता, हो आता खूप मस्त केलंय। हे बघा, असे इकडे टेबल्स वगैरे मांडलेले आहेत, खूप मस्त आहे। सांगा पटापट नाश्ता, इडली वगैरे सगळा, वडापाव पण पाहिजे साईला, माहितीये ना। खूप मस्त आता अरेंजमेंट केली तुम्ही स्टॉलची, सुंदर एकदम।
सो मित्रांनो मस्त गरमागरम नाश्ता आमचा आलेला आहे आणि सगळेजण आता आम्ही आमचा नाश्ता एन्जॉय करतो. मस्त गरमागरम मिसळ पाव आणि साईचा वडापाव. प्रांजलची आमच्या इडली चटणी हा आणि प्रांजलच्या मम्माचा पोहा आणि पप्पाचा. प्रांजल थकली. सो मित्रांनो मस्त आता नाश्ता केलेला आहे आणि बघा हा आहे मुरुड बीच. जर पहिला तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहिती पडलं असेल की किती खूप सारे चेंजिंग झालेलं आहे. असं एकदम मस्तपैकी बांधलेलं आहे बसण्यासाठी टुरिस्ट लोकांसाठी किंवा संध्याकाळचं जर तुम्ही इकडे आलात तर खूप भारी वाटेल. आता आम्ही सकाळचे आलेलो आहोत. आता नाश्ता वगैरे झालेला आहे. समोर बीच आहे. समोर खूप सारे राईड्स आहेत त्या तुम्ही करू शकता आणि समोर बाथरूमची पण सोय केलेली आहे. आता नवीनच हे बांधलं ना तेव्हाच बाथरूमची पण सोय केलेली आहे. त्यासाठी काहीच टेन्शन नाही. तुम्ही पाहून वगैरे आतमध्ये आंघोळी वगैरे करून चेंजिंग रूम्स वगैरे बनवलेले आहेत मस्तपैकी. आता आम्ही चाललेलो आहोत मुरुड जंजिरा पाहण्यासाठी पुन्हा एकदा. चला कारण आमचे फ्रेंड्स आहेत त्यांना पाहायचं आहे. आम्ही तर पाहून आलेलो आहोत पण चला ना डबल पाहायला काय हरकत आहे ना. अशा प्रकारे सुंदर असे कट्टे बांधलेले आहेत बसण्यासाठी. इकडे साईचे पप्पा एक ड्रोन शूट करत आहेत. मस्त वाटतं एकदम. तिथून आपल्याला जायचं आहे आणि बोटीची पुन्हा एकदा आपल्याला एन्जॉयमेंट करायची आहे बोटीमध्ये. तर चला. सो मित्रांनो आता ऑटोमधून आपण उतरलेलो आहोत आणि आता समोर जाऊन आपल्या तिकीट काढायची. खूप सारी स्कूलची मुलं आलेली आहेत ट्रिपसाठी इकडे जंजिरा पाहण्यासाठी. आणि समोर आहे तिकीट काउंटर. तिकडे आपण तिकीट काढूया नंतर मग जाऊया आपण. आता आपल्या बोटीतून जायचं आहे म्हणजे फेरीतून. लाईन कसली लागली एवढी. लाईन बघ कुठे लागली. चला तिकीट काढून घेऊया. मित्रांनो लाईन मध्ये उभं राहून तिकीट मिळालेली आहे आणि फुल तिकीट आहे 100 रुपये. हाफ तिकीट आहे 50 रुपये. सो चला आता आपण जायचं आहे बोट सवारी करायला. मित्रांनो पाहू शकता इकडे स्कूलची मुलांची पण पिकनिक आलेली आहे. ट्रिप जे मुरुड जंजिरा पाहण्यासाठी आलेले आहेत. हो समोरचा नजारा बघा. समुद्र आणि बोटीच बोटी. मी जॅकेट घेतलेलं आहे म्हणजे सगळ्यांनी जॅकेट घातलेले आहेत आपल्या सेफ्टीसाठी. आणि मस्त बोटीत येऊन आम्ही बसलेलो आहोत. खूप सारी स्कूलची मुलं आहेत बघा. माझ्या पुढेच होते तिकीट काढायला. 81 मुलं घेऊन आलेले आहेत सर मुलांना सहलीसाठी. आणि मस्त मुलं वगैरे सगळी मुलं बसते. खूप गोंधळ उडवलेला आहे. चला मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा मुरुड जंजिराला भेट देणार आहोत आणि मस्त बोटीतून आपला सफर होणार आहे. बोटीतून मस्त नजारा तुम्हाला मी दाखवणार माझ्या व्हिडिओ मध्ये. सुरू झालेली आहे. समोर पण बोट चाललेली आहे. मित्रांनो मस्त बोट आपली सुरू झालेली आहे. पुन्हा एकदा आपण भेट देणार आहोत अरबी समुद्राने वेढलेल्या मुरुड जंजिरा किल्ल्याला. खूप मित्रांनो मस्त वाटतंय. आपली बोटीतून सुंदर असा प्रवास आमचा चाललेला आहे. खूप भारी पिकनिक आलेली आहे रात्रीच्या स्कूलमधून. मी विचारलं मुलांना तो मस्त बसलेले ते एन्जॉय करत आहेत. हाय कर बाबू हाय कर. नाव सांग तुझं. नाव ओम साई. ओम साई. मराठी मीडियम की इंग्लिश मीडियम. इंग्लिश सेमी इंग्लिश.
तर आपण पोहोचलेलो आहोत मुरुड जंजिरा किल्ल्याजवळ. सो मित्रांनो आता आम्ही दुसऱ्या बोट मध्ये बसलेलो आहोत आणि सगळी आमच्यासोबत स्कूलचीच मुलं आहेत, सर आहेत, टीचर आहेत. सो मित्रांनो समोर बघा किल्ल्याचा दरवाजा आहे आणि आमच्या पुढे 3 बोटी आहेत. प्रत्येक बोट मधली माणसं उतरून नंतर मग 4था नंबर आमचा लागणार. आणि हा दरवाजा जर आपण लांबून पाहायला गेलो तर तो आपल्याला दिसत नाही, कारण बघा बाजूला दोन्ही साईडच्या 2 बुरुज आहेत मोठमोठे आणि मध्येच दरवाजा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी. आणि मित्रांनो आम्ही आलेलो आहोत किल्ल्यामध्ये आणि आता आपल्याला जायचंय किल्ला पाहण्यासाठी. चला मित्रांनो आतमध्ये आपण आलेले आहोत. आता इकडे आपल्याला असं चढून जायचंय. चलो. हे बघा आता आपण पायऱ्या चढून आलेलो आहोत. आता हिरे समोर आहेत, त्या तोफ आहेत, ते आपल्याला पाहायला मिळणार. बघा कसे आणले असतील सांगा भाऊ. हा ना, जपून ठेवलेत. बघा ना केवढी तोफ आहे बघा. सो मित्रांनो तोफ पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात ते राण्यांचे महल आहेत, आतमध्ये पण आहेत. हे बघा इकडे इथे छोट्या छोट्या तोफ आहेत. हे बघा अशा काय बॅलन्स नाही, डायरेक्ट लावायची तोफ आहे. ते पायऱ्या उतरून पुन्हा एकदा आपल्याला समोर जायचंय. हा बघा खालचा परिसर. इकडे पण मित्रांनो हे मेलेच आहेत, आतमध्ये खूप सारे कमरे आहेत. म्हणजे इथून आता आपल्याला पुढे जायचंय. चला. आतमध्ये बघा हा मेन घर आहे त्यांचं, इकडे राहायचे ते. हा बंगलोज आहे. पहिले दर्शन आहे. वरती कसं बनवलंय दगडाचं पूर्ण. इकडे समोर एक घोडा आहे, त्याच्यातून यायचे सैनिक. चला आता आपल्या समोर जायचंय. हे साई, हे बघा मित्रांनो इकडे पूर्ण मासे आहेत. साई बघा, सगळी मुलं बघा साईतून बघताय. आणि साई बघा, साई वरती आहे. पूर्ण मासे आहेत बघा, मोठमोठे मासे बघा मित्रांनो. हा मोठाच्या मोठा तलाव आहे, केवढं पाणी आहे बघा. चला आता आपल्याला समोर जायचंय. आपल्याबरोबर खूप सारी सहलीची मुलं आहेत आपल्या वेलकम बोट मध्ये. मित्रांनो इथून आता वरती जायचंय आणि वरून आपल्याला पूर्ण किल्ला पाहता येईल. बघा आता पुन्हा एवढ्या पायऱ्या चढून आपल्या उंच जायचंय टेकडीवरती. इकडे बघा बिल्डिंग पूर्ण पडली आता. महल महल राजमहल. प्रांजी थकली, साई दादा थकला. हा चला. शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी.
टेकडीवरती सगळी मुले बसलेत. आपल्याला काय जागाच नाहीये. नंतर येऊया आपण तोपर्यंत इकडचा नजारा पाहूया. किती मोठा दिसतो ना आतमध्ये आल्यानंतर किल्ला. सो मित्रांनो, किल्ला पाहून आपला झालेला आहे. आपल्याला 55 मिनिट देतात जे बोटवाले आहेत ते, आणि ते आपल्याला गाईड करतात पूर्ण किल्ला फिरवण्यासाठी, आणि पटापट त्याच बोटमध्ये आपल्याला न्यायचंय. आपण स्कूलच्या मुलं आहेत त्या बोटमध्ये आलेलो आहोत. बोटीची नावं सांगतात, आपली वेलकम करून बोट आहे. आता आपला परतीचा प्रवास आहे. किल्ल्यातून आम्ही निघालेलो आहोत आणि हे दुसरी फेरी आहे माझी मुरुड जंजिरा किल्ल्याला व्हिजिट करण्याची किंवा भेट देण्याची. सो पहिल्या व्हिडिओमध्ये मी सगळी काही तुम्हाला माहिती सांगितलेली आहे मुरुड जंजिरा किल्ल्याबद्दल, की कसा बांधला, कोणी बांधला. चला आता आपली बोट आलेली आहे. लाईन बघा लागलेली आहे परत जाण्यासाठी. पुन्हा एकदा आमची बोट आलेली आहे. आम्ही बसलेलो आहोत बोटीमध्ये आणि आता आम्ही टॉपवरती बसलेलो आहोत. बोटीच्या टॉपवरती म्हणजे बोटीमध्येच बसलेलो आहोत, पण वरच्या स्टँडला बसलेलो आहोत. त्यासाठी जरा उंच वाटलेलो आहोत. आलो आता थोड्या वेळातच पोहोचतो. मित्रांनो, मुरुड जंजिऱ्याला आपण व्हिजिट करून आलेलो आहोत. अन्नपूर्णा वाटिका आपल्या दादांच्या स्टॉलवर पूर्ण, आणि इकडे मस्त गरमागरम जेवणाची आपल्याला सोय केलेली आहे. आम्ही इकडे आता भाजी आहे आणि भाकरी आहे ती सध्या एन्जॉय करत आहोत. इकडे आहे आमची प्रांजल पण आमची भाकरी आणि भाजी खात आहे मस्तपैकी. छान आहे ना? कसं आहे वहिनी जेवण? मस्त आहे ना? तर चला आपण, छान आहे ना? चला आपण आपल्या जेवणाचा आस्वाद घेऊया. मित्रांनो, मस्त आता आईला, दादाला आणि वहिनीला आम्ही बाय बाय केलेलं आहे. मस्त त्यांच्या हाताचं आम्ही घरगुती जेवण एन्जॉय केलेलं आहे. आणि मुरुड जंजिरा आज आपण व्हिजिट केलेलं आहे. आणि सकाळी प्रांजल भाऊला खूप त्रास झाला, तकलीफ झाली, त्यासाठी आम्ही डायरेक्ट रिक्षा केलेली आहे जाताना, आणि मांडवापर्यंत आम्ही रिक्षा आमची बुक केलेली आहे. तिथून मग नंतर आपण फेरीनेच जाणार. तर मित्रांनो, खूप मस्त वाटलं. प्रांजल कसं वाटलं? मस्त वाटलं. प्रांजलसाठी आम्ही रिक्षा बुक केली आहे ना. हा, प्रांजलने आमच्या खूप बस मध्ये उलटी केली आहे ना, डायरेक्ट डोंबिवली पर्यंत. चला मित्रांनो, आता आपला प्रवास चालू झालेला आहे. येऊन पोहोचलेला आहोत आम्ही आमच्या मुंबईमध्ये गेट ऑफ इंडियाला, आणि 3 दिवसाची ट्रिप संपलेली आहे. चल हाय करा. 3 दिवसाची ट्रिप कशी वाटली? मस्त वाटली ना. चला आता प्रांजल चाललेली आहे तिच्या घरी, आम्ही चाललेलो आहोत आमच्या घरी. चला आता आपण पटापट जाऊन टॅक्सी पकडूया. प्रांजलला टाटा, ए बाय कर, काकीला टाटा कर, फ्रँकीज दे, बाय. अरे वा वा वा, चला. सो फायनल मित्रांनो, आता आम्ही आहोत बसमध्ये, आणि साईची पुन्हा एकदा इच्छा पूर्ण झालेली. आम्ही डबल डेकर बस पकडलेली आहे, कारण जेव्हा आम्ही इकडे उतरलो गेटवेला तर लगेचच आम्हाला गाडी भेटली, आणि आता आम्ही गाडीमध्ये आहोत. साई पुढे बसलेला आहे. तर मित्रांनो, आम्ही 3 दिवस ट्रिप केली. तर 3 दिवसामध्ये तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं, एकदम मस्त वाटलं ना. अजून एकदम, आणि चेतन भाऊ बरोबर, आणि आमची म्हणजे एकदम जी मैत्री आहे ना, मैत्री फॅमिली सारखी आहे. मैत्री कमी किंवा त्या आमचं फॅमिलीचं रिलेशन जास्त आहे. दिवसची आज ही आमची फॅमिली पिकनिक बनवली. त्या 3 दिवसामध्ये आम्ही खूप काही गोष्टी एक्सप्लोर केल्या. त्यामध्ये आम्हाला खूप शिकायला भेटलं किंवा नवीन नवीन गोष्टी आम्ही बघितल्या. आम्ही तिकडचं अलिबागचं जेवणही टेस्टिंग, वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जाऊन जेवण छान होतं. हा,
आणि आज आम्ही गेलो होतो मित्रांनो मुरुडला. तर जे आपण इकडे तिकडे जातो ना, जी जोडलेली माणसं असतात ना मित्रांनो, ती खूप काही आपल्या जीव लावून जातात. आणि बघा आता मी दुसऱ्यांदा गेलो तर आरंका दादा जे आम्हाला पहिल्यांदा भेटलेले, त्यांनी आमच्या बरोबर असं रिलेशन ठेवलं की आता आम्ही 2 वर्षातून गेलो असतो मुरुडला, तरी पण जसेच्या तसे. आणि एवढं छान जेवण आम्हाला खायला घातलं, अगदी रिझनेबल प्राइस मध्ये. पण एकदम मस्त सगळं. हो, आई खूप छान, आईच्या हाताला खूप टेस्ट आहे. तुम्ही कधी मुरुडला आलात ना तर अन्नपूर्णा वाटिकाला नक्की विजिट करा. तिथे बीचवरच त्यांचा स्टॉल आहे. आणि वहिनी अलंकार दादा यांचे खूप खूप धन्यवाद, ते लवकरच गेले कारण त्याची तब्येत बरी नसते त्यासाठी. आणि नंतर मग आम्ही निघालो. मस्त होता मित्रांनो 3 दिवसाचा एक्सपिरियन्स. तुम्ही सगळे व्हिडिओ बघा, तुम्हाला जर जायचं असेल तर पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल की आम्ही कुठे कुठे गेलेलो. आम्ही खूप काही ठिकाणं बघितलेली आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितले. किंवा आता न्यू इयरचं सेलिब्रेशन आहे डिसेंबर, तिकडे जाऊन बुक करू शकता लवकरात लवकर. आता गंभीरीला जाईपर्यंत आम्हाला किती वाजतील काय माहिती नाही. तर हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. तुमच्या काही कमेंट असतील त्या पण सांगा. सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर, आणि आम्हाला सपोर्ट करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत ओके दादा, बाय बाय. हा.